औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली आहे। सुभाष झांबड यांना तिकीट मिळाले, मात्र त्याचा आनंद जास्त काळ टिकला नाही। कारण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनीच बंडखोरी करत निवडणूक लढवायची घोषणा केली आहे। यावर सत्तार यांची समजूत काढू अशी प्रतिक्रिया झांबड यांनी दिली आहे। औरंगाबाद लोकसभा निवडणूक मोठी चुरशीची आणि बहुरंगी ठरण्याची चिन्ह दिसतात। मागील महिन्याभरापासून काँग्रेसचं तिकीट कोणाला मिळणार यावर खल सुरू होता। जागा राष्ट्रवादीला सुटेल अशी चर्चाही होती। अनेक नावं चर्चेत असताना अखेर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली आहे। पण ही उमेदवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांना रुचली नाहीये। त्यांनी बंडखोरी करत निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलाय। याविषयी झांबड यांना विचारलं असता त्यांनी सत्तारांची समजूत काढू अशी प्रतिक्रिया दिली आहे। नाही, नाराज हे पक्षाच्या अंतर्गत जो विषय आहे ते आमचे नेते आहेत, ते जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नेते आहेत। त्यामुळं त्यांनी मला सदैव साथ दिली। त्यांच्याच माध्यमातून माझं आमदारकीचं तिकीट आलं। आज सुद्धा खासदारकीचं तिकीट थोड्याफार नाराजी त्यांच्या व्यक्तिगत स्वरूपात असतील, परंतु नक्कीच माझं त्यांचं व्यक्तिगत कुठं वाद नाही। थोडीफार जी नाराजी पक्षामध्ये असते ती काढण्याचं काम मी माझ्या परीने नक्कीच प्रयत्न करेल। त्याकरता ते सुद्धा मला संपूर्ण सहकार्य करतील, साथ देतील। क्षणिक नाराजी माणसाची असते, काही भावना काही गोष्टी मनाच्या विरुद्ध जर होत असेल असं त्यांना वाटत असेल, पण तसं काही झालेलं नाही। त्यांचा पाठिंबा मला संपूर्ण होता। त्यांनी स्वतः मला माझी उमेदवारी 4दा जाहीर केली। त्यांनी सांगितलं आमचा सक्षम उमेदवार हा सुभाष झांबड आहेत। त्यामुळे मला स्वतःला तर वाटत नाही त्यांची नाराजी आहे, पण तरी असेल तर मी नक्कीच माझ्याकडून काही चुकलं असेल मी नक्कीच त्यांच्याकडे जाऊन ती चुकीची कबूल करेन आणि नाराजी काढण्याचं काम करेन।